नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, आदिवासी या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी काय होतो? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, मूळ रहिवासी. तर आदिवासी या शब्दाचा अर्थ हा मूळ रहिवासी असा होतो, जो की हा जो शब्द आहे तर तो पहा, आदी म्हणजेच काय, सुरुवातीपासून. आदी म्हणजे सुरुवातीपासून. आणि वाशी याचा अर्थ राहणारा होतो. काय होतो? राहणारा. या दोन शब्दापासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये भामरागड टेकड्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, गडचिरोली. तर महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये भामरागड या टेकड्या स्थित आहे, जे की हा जो भाग आहे तर तो घनदाट जंगलांनी आणि आदिवासी संस्कृतीने समृद्ध आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पहा, 50%. तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण लागू आहे, जे की महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थान म्हणजे जसे की ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासारख्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये एकूण जागापैकी निम्म्या जागा या महिलांसाठी राखीव असतात. प्रश्न क्रमांक 4, लोहगाव विमानतळ महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, पहा, पुणे. तर लोहगाव विमानतळ हे महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गोंड जमात आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर महाराष्ट्रातील गोंड जमातीपैकी सर्वाधिक म्हणजेच पहा, सुमारे 61%, किती? सुमारे 61% गोंड हा समुदाय चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वास्तव्यास त्या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 6, विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, टंगस्टन. तर विद्युत बल्बमध्ये टंगस्टन या धातूची तारही वापरली जाते, जे की टंगस्टन या धातूला पहा, फिलॅमेंट असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? फिलॅमेंट असे म्हटले जाते, जे की प्रकाश निर्माण करण्यासाठी खूप गरम होते. प्रश्न क्रमांक 7, सतीची प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या भारतीय समाजसुधारकाने मोठे प्रयत्न हे केले? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 3, राजाराम मोहन रॉय. तर सतीची प्रथा बंद करण्यासाठी राजाराम मोहन रॉय या भारतीय समाजसुधारकाने मोठे अथक प्रयत्न हे केलेले होते, जे की लॉर्ड विल्यम्स बेटिंग. कोण होता? लॉर्ड विल्यम्स बेटिंग याने पहा, सन 1829 मध्ये, लक्षात ठेवा, वर्ष हे लक्षात ठेवा, सन 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा त्यांनी संमत केलेला होता. प्रश्न क्रमांक 8, वारली चित्रकलेत प्रामुख्याने कोणत्या रंगाचा वापर केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 1, पांढरा आणि विटकरी. तर वारली चित्रकलेमध्ये प्रामुख्याने पहा, पांढरा आणि विटकरी या रंगाचा वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, गोदावरी. तर महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा किंवा पहा, दुसरं नाव आहे वृद्धगंगा. दुसरं नाव काय आहे? वृद्धगंगा या नावाने ओळखले जाते, जे की गोदावरी जी नदी आहे तर ती द्विकल्पीय भारतातील सर्वात लांब नदी आहे, जे की गोदावरी या नदीचा जो उगम आहे तर तो पहा, नाशिक या जिल्ह्यामध्ये. कोणत्या? नाशिक या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी या नदीचा उगम होतो.
प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेचे पालक कोणास म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालय. तर भारतीय राज्यघटनेचे जे पालक असतात तर ते सर्वोच्च न्यायालयाला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 11. खाजा नाईक यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 भिल्लाचा उठाव. तर खाजा नाईक यांनी पहा सन 1857च्या कोणत्या सन 1857च्या उठावामध्ये खानदेश आणि सातपुडा प्रदेशातील भिल्ल आदिवासीच्या उठावाचे नेतृत्व त्यांनी केले होते. प्रश्न क्रमांक 12. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगले म्हणजेच वनक्षेत्र आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश. तर भारतातील मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त जंगले म्हणजेच वनक्षेत्र आहेत. तसेच पहा अरुणाचल प्रदेश या राज्याचा वनक्षेत्रात देशामध्ये दुसरा क्रमांक लागतो किंवा दुसरा क्रमांक लागतो. छत्तीसगड या राज्याचा भारतामध्ये वनक्षेत्रामध्ये पहा तिसरा क्रमांक लागतो किंवा तिसरा क्रमांक लागतो. आणि आपल्या महाराष्ट्राचा वनक्षेत्रात देशामध्ये पहा 5वा क्रमांक लागतो किंवा 5वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 13. साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक कुठल्या तुरुंगात असताना लिहिले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा नाशिक. तर साने गुरुजींनी श्यामची आई हे जे पुस्तक आहे तर ते पहा नाशिक तुरुंगात असताना त्यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 14. पेच राष्ट्रीय उद्यान कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा गांधी. तर पेच राष्ट्रीय उद्यान हे पहा इंदिरा गांधी या नावाने ओळखले जाते. जे की पेच राष्ट्रीय उद्यान हे जे आहे तर ते पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. कोणत्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये असून या उद्यानाचे जे क्षेत्रफळ आहे तर ते पहा 758 चौरस किलोमीटर आहे. किती 758 चौरस किलोमीटर हे पेच राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ आहे. प्रश्न क्रमांक 15. रक्ताभिसरणाचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा विल्यम्स हार्वे. तर रक्ताभिसरणाचा शोध हा विल्यम्स हार्वे यांनी लावलेला आहे. जे की त्यांनी 1628मध्ये कधी सन 1628मध्ये मानवी शरीरात रक्त कसे अभिसरण पावते आणि हृदय पंपासारखे कसे कार्य करते हे त्यांनी सिद्ध केलेले होते. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठाराची निर्मिती कशामुळे झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 ज्वालामुखीचा उद्रेक. त्यालाच पहा भेगीय उद्रेक असे म्हटले जाते. तर यामुळे महाराष्ट्रातील दख्खनच्या पठाराची निर्मिती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 17. होळी हा सण कोणत्या आदिवासी जमातीचा सर्वात मोठा सण मानला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 भिल्ल. तर होळी हा सण मुख्यत्वे भिल्ल या आदिवासी जमातीचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा व लोकप्रिय सण मानला जातो. प्रश्न क्रमांक 18. राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मुख्यमंत्री. तर राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे राज्याचे मुख्यमंत्री असतात. जे की हे जे पद आहे तर ते राज्याच्या विकास योजना तयार करणे, सामाजिक आर्थिकदृष्ट्या निश्चित करणे यासाठी हे पद महत्त्वाचे असते किंवा महत्त्वाचे मानले जाते. प्रश्न क्रमांक 19. माऊली हा धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सिंधुदुर्ग. तर माऊली हा जो धबधबा आहे तर ते महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20. भारताचे राष्ट्रीय चलन पुढीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 रुपया. रुपया हे भारताचे राष्ट्रीय चलन आहे. जे की रुपया हे जे चलन आहे तर ते कोणी डिझाईन केलेले होते तर ते उदयकुमार धर्मलिंगम. कोणी उदयकुमार धर्मलिंगम यांनी हे रुपया हे चलन डिझाईन केले होते. प्रश्न क्रमांक 21. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व ड म्हणजेच व्हिटॅमिन डी. हे जे जीवनसत्व आहे तर ती कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी महत्त्वाचे आहे किंवा आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 22.
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजेच EMRSचे नियंत्रण कोणते मंत्रालय करते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, आदिवासी कार्य मंत्रालय. तर एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचे नियंत्रण हे आदिवासी कार्य मंत्रालय या मंत्रालयातर्फे होते. प्रश्न क्रमांक 23, कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ शिक्षक दिन साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर भारतामध्ये दरवर्षी 5 सप्टेंबर कोणत्या दिवशी? 5 सप्टेंबर या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती महान शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24, प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर प्रतापगड हा जो किल्ला आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1, सातारा. कोणत्या? सातारा या जिल्ह्यामध्ये आहे, जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656मध्ये कधी? सन 1656मध्ये या किल्ल्याची उभारणी केलेली होती. प्रश्न क्रमांक 25, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, लाल बहादूर शास्त्री. तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा त्यांनी दिलेली होती. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हेमरू प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये हेमरू या प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 27, शून्य या अंकाचा शोध कोणत्या देशाने लावलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, भारत या देशाने शून्य या अंकाचा शोध हा लावलेला होता. जे की शून्य या जो अंकाचा शोध आहे तर तो कोणी लावलेला होता? तर तो ब्रह्मगुप्त यांनी. कोणी? ब्रह्मगुप्त यांनी शून्य याचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 28, तारापूर अणुऊर्जा केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पालघर. तर तारापूर अणुऊर्जा केंद्र हे महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 29, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर किंवा पिंक सिटी असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, जयपूर. तर भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 30, नथुला खिंड ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर नथुला ही जी खिंड आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3, सिक्कीम. कोणत्या? सिक्कीम या राज्यामध्ये स्थित आहे.